सो हेलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त. आणि आता वाजले सकाळचे 9 वाजायला आले आहेत म्हणजे. आणि आज आहे माझा शूट. सो मी रेडी वगैरे होऊन तुम्हाला भेटते. आता मी नाश्ता बनवते माझ्यासाठी, चीज ब्रेड. सो हे तर तव्यावरती बटर टाकायचा, त्याच्यानंतर असा ब्रेड घ्यायचा, त्याला असं टाकायचं. त्याला ब्राऊन होण्यापर्यंत असं क्रिस्पी सारखं हे करायचं. काय बोलतात त्याला, हे मला नाही माहिती. असं करायचं, हे करायचं. काय बोलतात त्याला, हे मला नाही माहिती. असं करायचं. कारण मी कधी जेवण नाही बनवलं, सो मला माहित नाही, आयडिया नाही. त्याच्यावरती आता चीज टाकून खायचं. ओके, भेटूयात नाश्ता वगैरे करून. ऍक्च्युली मी आता ना ऑटोने चालले आहे, कारण ट्रेनने गेली असते आता मला खूप म्हणजे लांब पडला होता जाण्यासाठी, ट्रॅव्हल करण्यासाठी. कारण ईस्टला जाते ती, वाकोला साईडला. सो मला खूप लांब पडला, ब्रिज वगैरे क्रॉस वगैरे करून जायला पडला. त्यामुळे मी म्हटलं की एवढा झंझट न करता मी आपल्या ऑटोने जाते डिरेक्टली. तर मी ऑटोमध्ये आहे आणि ऑलमोस्ट मी रीच झालेली आहे सँटाक्रूजला. कार फक्त आता जस्ट क्रॉस केला. त्यातून फटफट आम्हाला मला रेडी व्हायचं आहे, कारण आमचा शूट काही करून दुपारपर्यंत कंप्लीट करायचं आहे. फोटोग्राफरला आम्ही लोकांनी 12:30 चा टाईम दिला आहे. सो तो त्याच्या टाईमवरती येणार, त्याच्या आधी आम्हाला करायचं आहे. हा जायचं मी बाहेर आलं. फॅन ऑफ केलं ना तिला खूप. माँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. माँ, मुझे सब दिखाई दे रहा है. सो फायनली माझं हेअरस्टाईल आणि मेकअप डन झालेला आहे पूर्णपणे. फक्त आता मी ब्लाऊज घालणार आणि ह्याच्यावरती रिटर्न हा शर्ट घालून माझ्या घरी जाणार आहे इथून सँटाक्रूजवरून. तिथे जाऊन साडी ड्रेपिंग वगैरे करून मग तसंच खारदांडा कोलीवाडामध्ये जाऊन शूट करणार. आणि घाटरोडला 2-3 शॉर्ट्स जे घ्यायचे आहेत, फोटोज वगैरे, ते तिकडे जाऊन कंटिन्यू करू. हे सर्व एवढं नाईस. मी माझं फायनल लुक तुम्हाला परत नंतर दाखवते. नाही. सो फायनली माझा लुक कम्प्लीट झालेला आहे आणि हा असं काहीतरी वाटतंय. आणि आमची मेकअप आर्टिस्ट. सो तुम्हालाही असं काहीतरी लुक वगैरे कम्प्लीट करायचा असेल तुमच्या वेडिंगला, रिसेप्शन, बेबी शावर, जे पण काय असेल तुमचं फंक्शन, तर तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पुढचं तुम्हाला नंतर दाखवते. जे आमचं उरलेलं काम आहे ते आम्ही करतोय. हे लावायचं बाकी होता. आणि आमचं लोकेशन आता फिर हाय फोटोग्राफर. अरे हे आहेत पोलीस काका. ठीक आहे, टचअप भी इम्पॉर्टंट आहे गाईज. आमचे आता फोटोज काढून झालेले आहेत आणि आता आमचं बाकी आहे ते म्हणजे व्हिडिओ काढणं. व्हिडिओज वगैरे काढायचे आहेत, ते राहिले रील्स आणि वगैरे वगैरे. सो ते कम्प्लीट करूया. आणि मला ते गरमी पण होते आणि पावसासारखं झालंय पूर्ण हे क्लायमेट.
कधीही पाऊस येऊ शकतो आणि मला मेन पावसाची भीती आहे. पाऊस आला की पूर्ण कपडे, मेकअप तर तसं नाही जाणार, वॉटरप्रूफ मेकअप आहे, मेकअपचं टेन्शन नाही आहे, पण मला पावसाचं टेन्शन आहे कारण कपडे ओले होणार, पूर्ण वेदर खराब होणार. सो आता व्हिडिओज वगैरे काढतो आणि तुम्हाला भेटू. मी काय बोलू? स्ट्रगल इज रियल. आता आमचा पूर्ण शूट कम्प्लीट झालेला आहे. फक्त हे पाय वगैरे घाण झालेले आहे आणि हा जो नारळ आहे तो पाण्यामध्ये सोडताना एक शॉट घ्यायचा आहे फोटोग्राफर आमचा. सो हे आता सोडायला पाण्यात आतमध्ये जायचं आहे. पाणी पूर्ण साडीपासून ते सर्व काही घाण झालेलं आणि मध्ये पाऊस पण आलेला, पण थँक गॉड मेकअप वगैरे हे नाही झालं. साडी ओली झालेली पण ठीक आहे, आता नॉर्मल आहे. परत ब्लॅक तर आहे तसं वेदर. आणि बस दॅट्स इट. आऊ पायात इथे धसतोय आतमध्ये. सो फायनली आमचा शूट आत्ता जाऊन कम्प्लीट झालेला आहे आणि आता ऑलमोस्ट वाजले 4:30 4:45 पर्यंत झाले असतील. आमचा व्हिडिओज आणि फोटोज वगैरे सर्व क्लिक करून झालेला आहे. पूर्ण साडी वगैरे पण पूर्ण भिजलेली आहे पाण्यामध्ये. सो बस आता घरी जाऊन मिळते है. और ऑल थँक्स टू यू. थँक्यू. हिने एवढा छान मेकअप केला आहे आणि व्हिडिओज फोटोग्राफीसाठी त्याला थँक्स. आता फोनवरती बोलतोय पण त्याने व्हिडिओज वगैरे पण छान केले आणि हिने मेकअप वगैरे पण खूप सुंदर केलेला. सो फायनली मी घरी आलेली आहे. चेंज वगैरे केलं, फक्त आता मेकअप वगैरे जे काढायचं आहे ते काढते. आणि हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की तिचा मेकअप इतका छान आहे, लिटरली इतका छान. मी तिच्या मेकअपची लिटरली फॅन झाली आहे. आणि पाऊस पण आला पण मेकअप इकडचा तिथे अजिबात नाही झाला. लिटरली पूर्ण तुम्ही बघू शकता, काहीच नाही झालं आहे मेकअपला वगैरे, काहीच नाही. आता मी माझ्या रिअल अवतारमध्ये येते, तोंड वगैरे धुते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. कारण मला खूप भूक पण लागली आहे आणि पाण्यामध्ये शूट करत होतो. सो रेती वगैरे लागली आहे, पूर्ण पॅन्ट वगैरे सर्व काही भिजलेलं आहे. मी पाणी पाणी हो गई. सो भेटूयात असली अवतारमध्ये येऊन. सो मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे. फक्त हे जो लायनर आहे ना ते राहिलं आहे, त्याला नंतर घासून घासून काढूया. बाकी सगळं झाला. इथे इथे आहे सिंदूर आहे, लिपस्टिक. आणि आता पहिला मी खाते रवा, कारण मला खूप भूक लागली आहे. सो माझं खाऊन झालेलं आहे आणि हे लोक झोपले आहेत म्हणून मी स्लो बोलते. संध्याकाळी भेटूयात. ह्याला विचारायला एवढी भूक लागली आहे ना, हा एवढा चटोरा झालाय ना, मी तुम्हाला मला काय सांगू. हा लिटरली हे पण खातोय कोथमीर. आता तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. हाय पागल आहे काय हे घे. हे बघू शकता ह्याला काय केलं त्यांनी. एनिवे साबुदाण्याचे वडे खायला या गावी.
खूप ओरडतो यार हा. सो मी आता चालली आहे चेन घ्यायला, दांडा. चेन म्हणजे काय सोन्याची चेन नाही गाईस, नकली चेन. आमच्या नशीबमध्ये चेन वगैरे सोन्याची कुठे काय आहे भला. सो मी चालली आहे, आपण दांडा जाऊन चेन घेऊन येते. मम्मीने मस्त नजर काढली, थोडा बरा वाटतंय. फायनली घेतलेली आहे चेन. आपण इथे घरी जायला. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अगर आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अगर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकनला प्रेस करायला पण विसरू नका. सो बाय गाईज, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. असं फ्रेम देत राहा. बाय बाय.